हॅलो नमस्कार. 10 सप्टेंबर दिवशी संकष्ट चतुर्थी होती आपल्याला माहितीच आहे. तर पनवेल आणि नवीन पनवेलमध्ये इकडे अशी पद्धत आहे, गणपती गेल्याच्या नंतर संकष्ट चतुर्थीला जो गणपती येतो त्याला साकर गणपती किंवा नवसाचा गणपती म्हणून काही जण त्याला त्या दिवशी घरी आणतात आणि विराजमान करतात. तर आमच्या इथे बऱ्याच ठिकाणी हे गणपती आहेत, 2-4 ठिकाणी आम्हाला आमंत्रण होतं. तर सगळीकडे दर्शन घेऊन आलो. जेवायला उपवास एकाच ठिकाणी सोडायचा होता, तिथे आलो. तर जेवणामध्ये आहे वरण भात, वाटाण्याची भाजी, कोबीची भाजी, पापड, लोणचं, मिरची, जिलेबी असं सुंदर जेवण होतं. तर उपवास सोडला आणि घरी आलो. तर शेजारच्या दीदीला असं रील्स बनवायला खूप आवडतं. तिने आमच्याकडून अशा रील्स बनवून घेतल्या आणि आम्हीसुद्धा केलं. तर म्हटलं आता चला, दुसऱ्या दिवशी बाकीच्या ठिकाणी दर्शनाला रात्री जायला जमलं नाही, तर म्हटलं चला जाऊया. मग तिकडे आम्ही 4घीजणी दर्शनाला गेलो आहोत. तर एका ठिकाणी जायचं होतं, रात्री जमलं नाही आम्हाला जायला, म्हणून गेलो. तिथे छान दर्शन घेतलं आणि तिथेसुद्धा थोडासा महाप्रसाद घेऊन आलो, खाऊन आलो. आणि रस्त्यातच बघा आम्हाला एवढे सुंदर सुंदर गणपतीचे दर्शन घडले. तर हा एक छान तिथेच पनवेलमध्येच होता, तिथेसुद्धा छान दर्शन घेतलं. त्याच्यानंतर एक पोस्टात म्हणजेच आपलं डाकघर, तिथेसुद्धा एक यांचे मिस्टर कामाला आहेत त्यांचे, तर त्या बोलल्या मला आमंत्रण होतं रात्री, काय मला जमलं नाही, चला जाऊया. तर छान तिथे पण दर्शन घेतलं. सुंदर अशी मूर्ती होती. हा आहे गणेश मार्केटचा राजा. हा इच्छापूर्ती गणपती आहे. इथे रोजच अशी सजावट आणि सुंदर असा गणपती आहे. तिथे पण दर्शन घेतलं आणि शेवटी आमच्या जवळ एकदम पनवेलचा सम्राट म्हणून आहे, तो पण गौरी गणपती बघा किती सुंदर असं दर्शन घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी असं दर्शन घेऊन घरी आलो. तर तुमच्याकडे अशी पद्धत आहे का गौरा गणपतीची? तर पनवेल भागामध्ये आहे पद्धत.